ओम श्री साईराम. ओम श्री साई महेश्वर स्वरूपाय नमः. भगवान शिवाचे मूर्तरूप असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे शिवशक्ती अवतार असून त्यांनी वेळोवेळी हे आपल्या भक्तांना दाखवून दिले आहे. इतकेच नव्हे तर शिवाच्या भक्तांना अनेक वेळा आपल्या इष्टदैवतामध्ये भगवान बाबांचे दर्शन झाले आहे. स्वामी वामदेव महाराजांची ही कहाणी भक्तांना उद्बोधक ठरावे. मोक्ष प्राप्तीची इच्छा बाळगून सर्व संघ परित्याग करून वामदेव महाराजांनी संन्यास ग्रहण केला. जेव्हा त्यांचे वय 85 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या मनात आले की आता आपले शरीर केव्हाही जराजर्जर होऊ शकते. त्यामुळे आपला देह गंगा मातेला अर्पण करून मोक्षाप्रत जावे या हेतूने ते काशी येथे आले. परमशिवाचे ध्यान करून त्यांनी गंगेत उडी मारली. त्याच क्षणी एक चमत्कार झाला. ज्या कर्पूर गौर भस्म चर्चित परमशिवाचे ध्यान त्यांनी धरले होते त्या जागी त्यांना अभय मुद्रा असलेली भगवी कफनी विपुल केश संभार अशी तेजस्वी मूर्ती दिसली व काही क्षणात नाहीशी झाली. पुन्हा एक चमत्कार झाला. तो म्हणजे वामदेव महाराज जे गंगेच्या तळाकडे जाऊ लागले होते ते एका शक्तीने गंगेच्या पृष्ठभागावर आले व एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे वाहून जाऊ लागले. काही अंतर गेल्यावर गंगेच्या त्या शांत प्रवाहात एक मोठी लाट उसळली व ते जोराने गंगेच्या किनाऱ्यावर ढकलले गेले आणि पुन्हा गंगामाता शांत झाली. त्यावेळी स्वामी वामदेवांच्या मनात विचार आला, आपण येथेच पद्मासनात ध्यान धरून बसूया, म्हणजे पावसाळ्यात गंगामातेला येणाऱ्या पुरामध्ये हा देह भगवान शिव व गंगामातेला अर्पण होईल. त्याच रात्री एका स्वामी भक्त ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्याला असे दिसले की भगवान बाबा एका संन्याशाला आपल्या मांडीवर घेऊन बसले आहेत व ते त्याला लाडू भरवत आहेत, जसे एखाद्या लहान मुलाला भरवावे तसे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सैन्याधिकारी गंगेच्या किनाऱ्यावर फिरण्यास गेले असता त्यांना अचानक स्वप्नामधील संन्यासी दिसला. ते होते स्वामी वामदेव महाराज. त्यांनी धावतच जाऊन वामदेव महाराजांना वंदन केले व भगवान बाबांची स्तुती करू लागले. हे ऐकताच वामदेव महाराज म्हणाले, मी पूर्वी कधी तुला पाहिलेले नाही, तुला हे सर्व काल्पनिक वाटत नाही का? त्यावर त्या अधिकाऱ्याने भगवान बाबांच्या दिव्य रूपाचे वर्णन सुरू केले. हे ऐकताच वामदेव महाराजांना काल स्वतःला ध्यानमग्न अवस्थेत झालेले दर्शन आठवले, जे या वर्णनाशी तंतोतंत जुळत होते. वामदेव महाराजांनी स्वतःलाच प्रश्न केला, हे साईबाबा शिवाचा अवतार आहेत? त्यांच्या अंतर्मनाने उत्तर दिले, काही काळ या भक्ताबरोबर घालव, त्याच्याकडून या परमेश्वराबद्दल अजून माहिती मिळव आणि मग खात्री करून घे. त्याप्रमाणे स्वामी वामदेव महाराज गंगेच्या किनाऱ्यावर मणिकर्णिका घाटावर काही काळ राहिले. त्या भक्ताकडून भगवान बाबांची महती ऐकली आणि मग मात्र त्यांना या साई महेश्वराच्या दर्शनाची आत्यंतिक ओढ लागली, ज्यांना ते पूर्वीपासूनच शरणागत झाले होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.